तर तुम्ही आता आवाज ऐकलाच असेल. तर आज आपण इथे साबुदाण्याची चकली करणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे. सुरुवातीला साबुदाण्यामध्ये पाणी टाकलं आणि 10 मिनिटांसाठी हे पाणी मी तसंच ठेवलं. बघा 10 मिनिटामध्ये असा साबुदाणा झाला. नंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि रात्रभर त्याला झाकून ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलोच बटाटे उकळवून घेणार आहे आणि साबुदाणा असा मोठ्या जाळीमध्ये टाकलेला आहे. साबुदाण्याला आता आपल्याला इथं वाफवून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे. खाली कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती जाळी ठेवून त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी फुल ठेवून 10 मिनिटांसाठी याप्रमाणे साबुदाण्याला वाफवून घेतलेला आहे. बर्फासारखा साबुदाण्याचा कलर होतो आणि गॅसची फ्लेम बंद करून पुन्हा 10 मिनिटे तसंच ठेवलेलं आहे. तोपर्यंत बटाटे इथे मी स्मॅश करून घेतलेले आहेत. तरी इथे माझ्याकडे गहू चाळायची चाळणी आहे. त्याच्यावरतून असे फक्त बटाटे दाबून घ्यायचे म्हणजे बटाटे एकदम व्यवस्थित असे बारीक होतात. बटाट्यांमध्ये कुठेही जाड असे तुकडे राहत नाही. त्याच्यामुळे याप्रमाणे बटाट्यांना बारीक करून घ्यायचं किंवा किसणीने किसून घेतलं तरी चालेल. परंतु ही सोपी पद्धत आहे आणि लवकर होतो. फक्त बटाटा व्यवस्थित उकळवून घ्यायचा म्हणजे वेळ लागत नाही. आता ज्या बाउलमध्ये आपण साबुदाणा भिजवला होता त्याच्यामध्येच बटाटे काढून घेतलेले आहे. हा साबुदाणा याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे साबुदाणा होतो. मी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 10 मिनिटे तसंच ठेवलं होतं. आता 2 मिरच्या मी मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या आहेत. सुकलेल्या लाल मिरच्या आहेत. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. इथे हाताला जर चटके बसत असतील तर चमच्याने मिक्स करायचं, परंतु चमच्यापेक्षा हातानेच व्यवस्थित मिक्स होतं. आता आपण याच्यामध्ये जर दळलेली मिरची घातली जी रेडीमेड येते ती, तर त्याचा कलर खूपच चेंज होतो. मी तुम्हाला नंतर दाखवते. आता इथे माझ्याकडे बारीक चकलीची एक प्लेट आहे. ती चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि साबुदाणा मी ते भरून घेणार आहे. आता साबुदाणा भरला की आपण चकल्या काढून घेणार आहोत. या चकल्यांचा शेप व्यवस्थित येत नाही, परंतु यांची टेस्ट खरंच खूप छान लागते. आपण साबुदाणा उकडलेला असतो त्याच्यामुळे शेप यांना व्यवस्थित येत नाही. मी इथे थोडंसंच दाखवलेलं आहे कारण की भरपूर उशीर झाला होता आणि पीठ देखील थंड होण्यास सुरुवात झाली होती. पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पटपट चकल्या इथे काढून घ्यायच्या आहेत. एवढ्या चकल्या अर्धा किलो साबुदाण्यापासून झालेल्या आहे. बघा शेप काही व्यवस्थित येत नाही, परंतु त्या तुटत नाहीत आणि त्यांची टेस्ट देखील चांगली लागते. आता या सुकवून झालेल्या आहेत. एवढ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. थोड्या ओल्या असतात त्यावेळेस मुलं ह्या चकल्या भरपूर खात असतात. त्यांनी 10-15 खाल्लेल्या आहेत. तरी या मी दळलेली मिरची टाकलेल्या चकल्या आहेत. कलर बघा किती वेगळा आलेला आहे. आता तेल गरम झालेलं आहे. मी पहिले चेक करून घेतलं तेल गरम आहे की. आता याच्यामध्ये आपण चकल्या तळून घेऊया. तुम्ही कलरचा डिफरन्स बघा. ज्यावेळेस आपण रेडीमेड दळलेली मिरची वापरतो त्यावेळेस कलर खूप लाल होतो. इथे फक्त 2 सुकलेल्या मिरच्या दळून घातलेल्या आहेत त्याच्यामुळे कलर खूप छान आलेला आहे. लहान मुलं खाणार असतील तर लाल मिरची टाकली नाही तरी चालेल किंवा मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघा कलर किती छान आलेला आहे. गॅसची फ्लेम तेल कडक झाल्यानंतर किंवा चकल्या टाकल्यानंतर कमी केली तरी चालेल. याप्रमाणे चकल्या झालेल्या आहेत. खूप कुरकुरीत होतात आणि यांची चव देखील खूप छान लागते. तुम्ही जर अशा चकल्या केल्या तर नक्कीच तुम्हाला विचारलं जाईल की या चकल्या कशा केल्या आहेत. कारण मी सुरुवातीला ज्यावेळेस या चकल्या करायचे त्यावेळेस आजूबाजूच्या ज्या वयस्कर बायका आहेत त्या मला सारख्याच म्हणायच्या की आम्हाला जमत नाही अशा चकल्या, तू करते म्हणून. तर ही गोष्ट आहे 10 ते 12 वर्षापूर्वीची. तेव्हा मी अशा चकल्या करण्यास सुरुवात केलेली होती. बघा ज्या जाड झालेल्या होत्या त्या देखील तळलेल्या आहेत. सगळ्याच चकल्या इथे खूप कुरकुरीत होतात. कुठेही कडक राहत नाही. फक्त साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा, बटाटे देखील व्यवस्थित शिजवून घ्यायचे म्हणजे चकल्या एकदम व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि वर्षभर या चकल्या आपण वापरू शकतो. नवरात्रामध्ये खास तर यांचा जास्त उपयोग होतो. कडक जर असला तर मग दातांना खूप त्रास होतो. म्हणून मागे आमच्या पोपटाचा खूप आवाज येत आहे, तो काही शांत बसत नाही. तर याप्रमाणे आपल्या चकल्या करून झालेल्या आहेत. आता तुम्हाला इथे चकली तोडून दाखवते. खूपच छान चकल्या झालेल्या आहेत. कलर बघा आणि टेस्ट यांची खरंच खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.